मित्रांनो, हा आपला 2 एकराचा सोयाबीन तूरचा प्लॉट आहे. याची जी लागवड आहे ही 28 जूनला होती आणि याच्यामध्ये सोयाबीन आणि तूर एकाच वेळेस आपण लागवड केलेली आहे. आता जेव्हा लागवड केली तेव्हापासून ते आत्तापर्यंत आपण याचे विविध व्हिडिओ टाकलेले आहेत. परंतु आता जर बघितलं तर आजची तारीख आहे 4 जानेवारी. आता काय झालं होतं की याच्यामध्ये आपण ड्रीप टाकलेला आहे नंतर आणि थोडं पाणी सोडलं होतं याच्यात एक मला वाटते नोव्हेंबरच्या सुरुवातीलाच. आणि काय झालं की त्यानंतर एक शेवटचा पाऊससुद्धा झाला. तर त्याचं काय झालं की मग ह्या मागून याला शेंगा अजून बिलगल्या किंवा मग त्या भरण्याच्या अवस्थेत आहे. आता विषय असा आहे, जर इथं बघितलं तर बऱ्याचशा शेंगा आपल्याला भरलेल्या आहेत. म्हणजे कुठंच असं नाही की एखादं फूल किंवा काय असं आहे, तर शेंगा भरलेल्या आहे. परंतु आपला असा एक प्रश्न आहे की ह्या ज्या शेंगा आहेत, जर आता ह्या ठेवल्या म्हटलं तर अजून याला 5-6 दिवस आपल्याला ठेवावं लागतं या तूर पिकाला. तुम्ही बघू शकता का इथं पण कुठं आणि पूर्ण शेतामध्ये नाही म्हटलं तरी मधात कुठंतरी ह्या शेंगा आहेत. जर याला ठेवायचं म्हटलं तर आज 4 जानेवारी आणि इथून मग एक 5-6 दिवस त्याला ठेवावं लागेल त्या पूर्ण होण्यासाठी. तसं जर केलं तर काय, मग याच्यामध्ये दुसरं जे पीक आपण घेणार आहोत तर ते येईल किंवा मग ते लेट होईल. पूर्ण जानेवारी जेमतेम मग त्याच्यामध्ये जाईल. परंतु आपल्याला काय करायचं आहे की 15 जानेवारीमध्ये कोणत्याही हालतमध्ये याच्यामध्ये आपल्याला मका लागवड करायची आहे ड्रिपच्या माध्यमातून किंवा मग स्प्रिंकलर थ्रू. तर आपल्याला जमीन तयार करायची आहे. आता जर बघितलं तुम्ही तर हे पाणी दिल्यामुळेच बरंचसं याच्यामध्ये गवत झालेलं आहे. तसं रोटर केल्यानंतर ते गवत आपलं पूर्ण हे होऊन जाईल. तर कमेंटच्या माध्यमातून तुम्ही सांगा की आपल्याला आता उद्या परवामध्ये याला सोंगणी घेणं गरजेचं आहे किंवा सोंगणी घेतली तरी चालेल का. आता इथं बघा, ह्या 2 ओळीला नंतर जास्त पाणी भेटलं होतं. म्हणून जर बघितलं तर याच्या 90-95-96% शेंगा काय म्हणता येईल की वाढलेल्या आहेत. परंतु कुठंतरी अशा 2-4 याच्यामध्ये शेंगा आहेत. हां, पेंडी बांधल्यानंतर त्याला जर ठेवलं तर 5-6 दिवस आपण त्याला ठेवू शकू. तर त्या 5-6 दिवसामध्ये पूर्णपणे हा जो दाना आहे हा हिरवाच राहील किंवा लाल होईल, हेही कमेंटच्या माध्यमातून सांगा. आता आपण दुविधा मनस्थितीमध्ये पडलेलो आहे. जर म्हटलं तर तूर चांगल्या प्रकारे आलेली आहे. तुम्ही बघू शकता की एकदम व्यवस्थित खाली झुकलेली आपल्याला तूर पाहायला मिळते. अंतर जर बघितलं इथं कुठं 10.5 आणि तिकडे कुठं 9-9.5 फूट आहे. आता इकडे जी परिस्थिती आहे तिकडेच, जिकडे पाणी जास्त बसलं नाही तिकडे वेगळी परिस्थिती आहे. तर तुम्ही खरंच कमेंटच्या माध्यमातून सांगा की याची सोंगणी केली तर हे 5-7 दिवस आपण याला वाढू देऊ. तर 7 दिवस वाढल्यानंतर तो जो ह्या जे शेंगा आहेत तर ह्याच्यातला दाना लाल होईल का, हे पहिला मुद्दा. दुसरी गोष्ट, 8 दिवस ठेवल्यानंतर मग आपण त्या पेंड्या जमा करू आणि मग काढून घेऊ मळणी यंत्राच्या सहाय्याने. त्यानंतर याच्यामध्ये आपल्याला रोटरेटर करून किंवा ह्या कुठल्या याच्या ज्या काड्या आहेत ह्या काढून दुसरं आपल्याला याच्यामध्ये पीक घेता येईल का. आता बरेचसे शेतकरी सांगतात किंवा बरेचसे लोक सांगतात की अर्ली मके आलेले आहेत, जे तुमचं पीक 90 दिवसामध्ये येते किंवा मग थोडा कालावधी जास्त 100-110 किंवा 120. आता जर पकडलं की 15 जानेवारी जर आपण लागवड केली तर 15 फेब्रुवारी, 15 मार्च, 15 एप्रिल आणि 15 मे किंवा 20 मे तुम्ही पकडा. 120-125 दिवस आपण पकडू. तेवढ्या दिवसामध्ये ते मका येईल का, आणि येईल तर त्याचं सरासरी उत्पन्न किती होईल. आता तुम्ही बघू शकता की तूर जर म्हटलं तर चांगल्या पद्धतीने आपली आलेली आहे. कारण आपण याच्यामध्ये लागवडीपासून तर आत्तापर्यंत खूप चांगली मेहनत घेतली होती. सविस्तर जर सांगायचं झालं तर याच्यामध्ये आपण लागवड केली, त्यानंतर लागवडीसोबतच आपण 20-20-0-0-13 टाकलं होतं एकरी एक बॅग. ते केल्यानंतर एक 30 दिवसानंतर आपण त्याची पहिली शेंडे खोडणी केली होती. इथं तुम्ही बघू शकता की शेंडे आपण खोडलेले आहे. त्याच्यानंतर 45 दिवसानं म्हणजे 30+15 तर इथं एक शेंडे खोडणी केली होती. वास्तविक त्या लेट झालेल्या आहे. पहिली 22 दिवस, दुसरी त्याच्यानंतर एक 10 ते 12 दिवसांनी आणि तिसरी अजून घ्यायची आहे. आता का, तर याची लागवड तुम्ही बघू शकता की दाट आहे. तर अशी लागवड आपण ट्रॅक्टरच्या माध्यमातून केलेली आहे म्हणून झालेली आहे. एकरी आपण 3 किलो बियाणं लावलं होतं, तर पुढच्या वर्षी आपण ड्रिपच्या माध्यमातून फक्त 900 ते 1 किलोग्रॅम बियाणं त्याच्यामध्ये वापरणार आहोत.
मेन महत्त्वाचा मुद्दा तुम्हाला सांगितला की ह्या हिरव्या शेंगा मग वाढून जातील का, ते एक कमेंटच्या माध्यमातून तुम्ही सांगा. आणि दुसरी गोष्ट तुम्हाला कशी कशी आपण याच्यामध्ये काय काय केलं ते तुम्हाला सांगत आहे. आता इथं बघा 9 फुटाचा फाटा जेमतेम भरलेलाच होता आणि अजून चांगली मेहनत केली तर अजून हे तूरपीक पुढच्या वर्षी आपल्याला जास्त उत्पन्न देईल. आता ॲव्हरेज किती लागेल काय लागेल तो सगळ्या गोष्टी आपण जेव्हा ॲव्हरेज लागेल तेव्हाच तुम्हाला मी दाखवेल. त्याचं कुठलंच गोष्टीचा तुम्ही हे करू नका, परंतु जी समस्या आहे त्याचं तुम्ही काहीतरी एक मार्गदर्शन करा की कशा पद्धतीने आपल्याला त्याच्यात करता येईल. आता जर बघितलं तर पाणी दिल्यामुळे याला काय झालं की हिरवळ किंवा याला फांद्या अजून तशाच आहे आणि पानं बरेचसे आपल्याला पाहायला मिळतात की त्यालाच आहे. आणि जिकडे आपण पाणी दिलं नव्हतं तिकडे ती तूर वाढली होती आणि त्याची पानगळ पूर्ण झालेली होती. याच्यामध्ये जीव राहिलेला नाही तिकडे, आणि इथं जर बघितलं तर याच्यामध्ये जीव राहिलेला आहे. तर अशा ह्या गोष्टी झालेल्या आहे. तर काय करावं हा संभ्रमावस्था आहे, कारण ते पीक पुढचं अजून लांबणीवर जर गेलं तर मग एकंदरीत त्याला पण जास्त काही असं उत्पन्न आपल्याला मिळणार नाही. ही एक मोठी समस्या आपल्यापुढे निर्माण झालेली आहे. तर तुम्ही सांगा की ह्या ज्या 5% 10% शेंगा आहेत तर त्या वाढून जातील की काय? कारण जर आता आपण थांबलो तर मग पुढचं आपलं पीक लवकर येणार नाही किंवा मग त्याला ॲव्हरेज पाहिजे तसा लागला नाही, कारण मग ते पूर्ण उन्हाळ्यामध्ये ते पीक येईल. अशा एकंदरीत गोष्टी. लागवड जर बघितलं तर अति दाट झालेली आहे, तरीही याला बऱ्यापैकी शेंगा. आता इथं कुठं कुठं जमिनीचा जसा दोष आहे तर त्या जमिनीच्या दोषामुळे ते तूरपीक तसं आहे. म्हटलं तर बाकीच्या साईडनं जिकडे जिकडे तुम्हाला चांगली जमीन किंवा तिथं एकंदरीत सगळ्या गोष्टी योग्य, तर तिथं तूरपीक आपलं चांगलं आहे. जमिनीच्या दोषामुळे बऱ्याचशा गोष्टीचा आपल्याला आपल्या तूर पिकावर इम्पॅक्ट पडतो, आणि त्या कुठल्याही पिकावर सोयाबीन असो किंवा काय असो तो इम्पॅक्ट पडतोच. कारण बघा इथं जर बघितलं तर थोडी पांढरी जमीन लागते तर पाहिजे तशी तूर पीक आलं नाही, आणि जिकडे काळीशार जमीन आहे तर तिकडे एकदम चांगल्या पद्धतीने म्हणजे टेकण्याच्या अवस्थेत तूर असं एकंदरीत तिकडे तूर पीक आपल्याला दिसते. तर तुम्ही नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि सांगा की कशा पद्धतीने आपण जर आज किंवा उद्या परवा या 2 दिवसामध्ये जर याची काय म्हणता येईल सोंगणी केली तर त्याचा एकंदरीत आपल्याला फायदा होईल की नाही पुढच्या पिकासाठी. असं एकंदरीत आपलं पीक आहे. तुम्ही बघू शकता की इथं बघा 9 फूट आहे तर 9 फूट अंतर झाकण्याच्या अवस्थेत आहे. अशी पण जोमदार आपली तूर आहे, आणि शेंगांचं प्रमाण जर बघितलं तर ते पण चांगलं असं शेंगांचं प्रमाण आहे. तर ह्या 2 एकराच्या प्लॉटमध्ये अशी आपली परिस्थिती आहे. तर तुम्ही कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा की काय करणे गरजेचं आहे असं एकंदरीत. आणि दुसरी गोष्ट मग याच्यामध्ये आपण अजून काय काय केलं होतं तर नंतर मग याला आपण थोडासा युरिया टाकला होता, कारण काय झालं होतं की हे तूरपीक आपलं ब्रांचिंग त्याला झाल्यावरही त्याला चांगल्या पद्धतीने व्हेजिटेटिव्ह ग्रोथ नव्हती. ते एक गोष्ट केली. नंतर याच्यामध्ये आपण कुठलंच खत वापरलं नाही आहे. तुम्ही बघू शकता की असं तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करतो की खूप चांगल्या पद्धतीने आपलं तूरपीक आलेलं आहे. आता यावर्षी बऱ्याच शेतकऱ्यांचं तूरपीक वायाला गेलेलं आहे, कारण त्याच्यामध्ये त्यांनी बरीचशी घरची बियाणं वापरलं. ते एक महत्त्वाची गोष्ट त्याच्यामध्ये त्यांनी केली रिकामं. दुसरी गोष्ट एकंदरीत फुलं येत राहिले, त्या गोष्टी त्या तूरपिकामध्ये झालेल्या आहेत. तर बऱ्याच शेतकऱ्यांचं ते नुकसान झालेलं आहे. त्यांनी आता त्याला इलाज नाही, परंतु ते तूर एकंदरीत जर लवकर आली तर लवकर काढून घेऊन त्याच्यामध्ये दुसरं कुठलं तरी पीक घेणं गरजेचं आहे, की जेणेकरून मागच्या पिकाचा फटका त्यांना भरून निघेल. पुन्हा एकदा तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंट नक्की करा की कसं एकंदरीत काय करता येईल. भेटूया नवीन व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.